16 संघांचा सहभाग 1 मार्च पर्यंत चालणारा हा बुद्धिस्ट क्रिकेट लीगचा थरार जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण क्वालिटी विथ क्लिअरिटी लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण बघू शकतात. जगातील 150 पेक्षा जास्त देशात या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण करणार आहोत. तर विनंती असेल, लाईव्ह व्हिजन क्वालिटी विथ क्लिअरिटी लाईव्ह व्हिजन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण की येणारा सीझन हा याच यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. तर विनंती असेल की प्लीज सबस्क्राईब यूट्यूब चॅनल लाईव्ह व्हिजन. पहिला सामना जम्बूद्वीप विरुद्ध लक्ष वॉरियर्स. 25 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान बुद्धिस्ट क्रिकेट लीग चौथ्या पर्वाचा थरार. दोन्ही संघांना विनंती आहे की 12वा खेळाडू आल्याशिवाय सामना सुरू होणार नाही आणि प्रत्येक संघाने या गोष्टीची दखल घ्यायची आहे. आपला 12वा खेळाडू जोपर्यंत स्कोरर जवळ बसत नाही तोपर्यंत सामना सुरू होणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांच्या निर्णयाचा आपल्याला सन्मान करावाच लागेल. अर्थात शुभम अहिरे गोलंदाजीची सुरुवात करतील लक्ष वॉरियर्स या संघाकडून. अनिल अंबुरे. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. शॉर्ट ऑफलेनचा चेंडू लेग स्टंपकडे ड्रिफ्ट होणारा. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केलेले आहेत. दोन्ही हात जमिनीला समांतर याचा अर्थ 1 धाव अवांतर. अवांतर धावेने खात उघडत आहेत. 1 धाव मिळतीये. अनिल अंबुरे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या कडे जाणारा चेंडू. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. पुन्हा एकदा पंचांचे हात जमिनीला समांतर. पुन्हा 1 धाव अवांतर. 2 धावा.
स्मिताई मोटर्स, आयु प्रफुल्ल बोरकर. गोलंदाजी एंडकडून हा चेंडू टोलवलेला आहे तो वाईडिश लॉंग ऑन, सीमा रेषा पार आणि मिळतोय बुद्धिस्ट क्रिकेट लीग चौथ्या पर्वाचा ब्रँडेड षटकार. आदित्य बिऱ्हाडे यांच्या बॅटमधून आलेला आहे पहिला दमदार षटकार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. प्रतीक चिक्की, आयु अनिल सावंत या स्पर्धेचे फलंदाजी एंडचे प्रायोजक. आठ धावा झालेल्या आहेत. अनिल अंबुरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईकला असतील आदित्य बिऱ्हाडे. चला, एक वेगवान धाव या ठिकाणी पूर्ण. लेग बाईचा इशारा, अवांतर धाव. धाव संख्या 9. प्रतीक चिक्की, आयुष्यमान, अनिल सावंत या स्पर्धेचे फलंदाजी यांचे प्रायोजक. बघा, एकेरी धावेसाठी इतक्या मोठ्या फलंदाजांनी रिस्क घेणं थोडंसं मनाला न पटणार आहे. फटका फसलाय, चेंडू हवेत, परंतु असं म्हणतात की नशीब सुद्धा शूरवीरांच्या मागे असतं आणि ते नशीब आता शुभ अहिरेच्या मागे होतं. एक आत्मघातकी फटका खेळला होता. या अगोदरच्या चेंडूवर एक आत्मघातकी धाव घेतलेली होती. 2 वेळा सुदैवी ठरलेला आहे शुभ अहिरे. आता बघूया की 2 वेळेस नशीबवान ठरलेला शुभ अहिरे कशी कामगिरी करतो. यावेळी चांगला संपर्क लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे परंतु फक्त दर्शकाच्या भूमिकेत. वाघाची दहाड आणि फोडलाय पहाड. चेंडू जातोय सीमापार. मिळतोय बुद्धिस्ट प्रीमियर लीग सीझन 4 चा दर्जेदार षटकार. चला बघा, 2 षटकार आलेले आहेत. बॅटिंग पॉवर प्ले ऑन असेल. 6व्या 7व्या किंवा 8व्या षटकात आपल्याला तो घेता येईल. आणि जर 6व्या 7व्या षटकात जर आपण नाही घेतला तर 8व्या षटकात पंचच घोषित करतील की पॉवर प्ले. पहिल्या षटकात 16 धावा आल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर वीरेंद्र सोनवणे उर्फ वीरू. गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला असतील शुभ अहिरे. फाईन लेगच्या दिशेने पहिला चौकार येतोय शुभ अहिरेच्या बॅटमधून. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या 24 धावा. बिनबाद 24.
वीरेंद्र सोनवणे, पायावर टाकण्याचा चेंडू, कुठेतरी शॉट सिलेक्शन या ठिकाणी चुकीचं आहे. बॉडीला क्लोज चेंडू होता, घुटना टेक फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. बुद्धिस्ट क्रिकेट लीग चौथे पर्व अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. शॉर्ट चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार आणि शुभ अहिराला मिळतोय चौकार. झाल्टे लीगल LLP ॲडव्होकेट राजेश डी झाल्टे सुप्रसिद्ध विधितज्ञ हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. तर स्मिताई मोटर्स आयुष्यमान प्रफुल्ल बोरकर या स्पर्धेचे गोलंदाजी एंडचे प्रायोजक. तर प्रतीक चिक्की आयुष्यमान अनिल सावंत फलंदाजी एंडचे प्रायोजक. ऑफस्टंपच्या बाहेर डॉट बॉल, निर्धाव चेंडू. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे अलॉंग द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑनकडे चेंडू जातोय. एक धाव मिळते शुभला, एक धाव मिळते जम्बूद्वीप क्रिकेट क्लब खिरोदा संघाला. दुसरं षटक या ठिकाणी संपत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा, बिनबाद 29. चांगली सुरुवात जम्बूद्वीप क्रिकेट क्लब खिरोदा संघाची. सतीश गवळी एक सिनियर खेळाडू गोलंदाजी मार्कवर. अनुभवी सतीश च्या समोर असेल युवा शुभ अहिरे. यावेळेस हलक्या हाताने खेळलेला आहे. एकेरी धाव घेतलेली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चतुराई दाखवलेली आहे सतीश गवळी यांनी, परंतु एक धाव पूर्ण. 30 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे. श्रीराम क्रिकेट क्लब या पिंपराळ येथील क्लबचे सन्माननीय सदस्य सतीश गवळी. जळगावातील फार मोठी क्रिकेट स्पर्धा श्रीराम क्रिकेट क्लब यांच्यातर्फे आयोजित केली जाते. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन लॉंग ऑफकडे खेळलेलं आहे वीरेंद्र सोनवणे. चेंडू अडवत आहेत दरम्यान वीरेंद्र वाघ. ऑन साइडला काउस कॉर्नरकडे एक धाव शुभ अहिरेला मिळते. शॉट फाईन लेगला आपण बघू शकतो एक स्टार खेळाडू राहुल बोरसे. त्यांच्या कामगिरीवर निश्चित नजरा असतील सर्वांच्या. बऱ्याच दिवसानंतर कमबॅक करताय. ऑफस्टंपच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचे हात जमिनीला समांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव अवांतर. या एकेरी धावेने आता धावसंख्या 33 धावा, 33 विदाउट लॉस. चांगली सुरुवात. ऑन साइडला चेंडू हवेत आणि वन बाउन्स चौकार. राहुल मकासरे यांच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा चौकार.
वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. ऑफ द पिच लँड झालाय किंवा काय. जर ऑफ द पिच नसेल तर वाईड तर निश्चित आहे, परंतु ऑफ द पिच जर लँड झाला असेल तर अशा परिस्थितीत नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर बघूया तिसरे पंच काय निर्णय देतात ते. बुद्धिस्ट क्रिकेट लीग चौथे पर्व अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक यानंतरचा सामना असेल. अर्थात पहिल्या दिवशीचा दुसरा सामना बलभीम सुपर किंग्ज विरुद्ध ब्ल्यू पॅन्थर्स. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचंय. प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. बलभीम सुपर किंग विरुद्ध ब्ल्यू पॅन्थर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल की लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. वाईडचा इशारा, एक अवांतर धाव. षटकार, जबरदस्त प्रहार. थँक्यू डीजे, थँक्यू. लाईव्ह व्हिजन, LIVEVISION, लाईव्ह व्हिजन यूट्यूबवर जायचंय. लाईव्ह व्हिजन या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. त्यानंतर या सामन्याचा आनंद आपण घेऊ शकणार आहोत. आडव्या बॅटने मोठा प्रहार. यावेळी चेंडू सरळ हातात आणि पहिला झटका. आदित्य बिराडे यांना परतावं लागेल. आदित्य बिराडे कॉट मनीष बोल्ड. सतीश, पहिला झटका. चौवेचाळीस धावा, पहिला झटका.
ओ चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन लेस्टमकडे जाणारा चेंडू वाईडचा इशारा. एक अवांतर धाव आणि या एका अवांतर धावेने धावसंख्या 45 धावा, एक गडी बाद. बाद होणारे एकमात्र फलंदाज आहेत आदित्य बिर्हाडे. मोनिश यांनी चांगला झेल टिपलेला होता आणि आता मोनिशाच गोलंदाजीवर चेंडू हवेत आणि जबरदस्त कॅच. शुभ हिरेला परतावं लागेल. रवी यांनी जबरदस्त झेल टिपलेला आहे आणि आतापर्यंतच 2 झेल आतापर्यंत झालेले आहेत आणि कॅच ऑफ द मॅच आपण असं या कॅचचं वर्णन करू शकतो. शुभ अहिरे लीडिंग एज. हॅलो, सर्वांना जय भीम. सर्व ग्राउंडवरचे जे समाज बांधव आहे, मित्रमंडळी आहे आणि मदत करणारे जे आहेत, त्यांनी सर्वांनी आपल्या मेन स्टेजला यायचं आहे. बंदीजी आलेले आहेत. एक बुंद म्हणजे आपला जो कार्यक्रमाचं उद्घाटन आहे ते बुद्धवंदना घेऊन आपण सुरू करणार आहोत. लक्ष वॉरियर्स टीमला पण विनंती आहे, त्यांनी स्टेजकडे यायचंय. जे आपले डगआउटमध्ये मित्र आहेत त्यांनी पण स्टेजवर यावे. हो. हॅलो हॅलो. हॅलो. काय हे नाव काय हो? हे आयोजन कोणत्या संस्थेतर्फे होत आहे? डॉक्टर बाबासाहेब नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलं आहे काय? अच्छा अच्छा. अच्छा अच्छा. हॅलो हॅलो. तो आधी आधी सील घ्या ना तुम्ही. अभी पहले सील ले लो आप, उसके बाद में हो, अगरबत्ती कॅन्डल लावा काय. कॅन्डल लावला काय? नाही नाही, मला दिसत नाही उगाच. तुम्ही लावा हो. हॅलो. ज्या ठिकाणी आपण क्रिकेटसाठी उभे आहात
त्यांनी आपल्या शाळेत जसे जातात त्याप्रमाणे लाईनमध्ये उभं राहायचं आहे. दुसरी सूचना आहे, सील देताना आपल्या डोक्यावरच्या टोप्या काढा, पायातले पादत्राणे काढा. एक मिनिट. या ठिकाणी खरं म्हणजे आम्हालाही सुद्धा खुशी वाटते, कारण या पद्धतीने ग्राउंड पण तुम्हाला मिळालं. दरवर्षी सुगतन भंतेजी आणि मी त्यांच्यासोबत येत होतो. माझे नाव आहे भंते संकीर्तन महाथेरो, एंजलगाव, गेंदालाल मिल, तक्षशिला बुद्धविहार. तसेच या ठिकाणी जे भंतेजी आहेत यांचा परिचय सुगतपाल महाथेरो हे बुद्धगयाला 20 वर्ष होते आणि आज माझ्याजवळ आहेत. तसेच या ठिकाणी ते जवळजवळ थायलंड, म्यानमार, कंबोडिया, श्रीलंका अशा ठिकाणी सुद्धा जाऊन आलेले आहेत, तिथं राहिलेले आहेत. 20 वर्ष बुद्धगयाला होते. हा त्यांचा परिचय आहे. परंतु कालांतराने असं आहे, त्यांच्या डोळ्याने दिसत नाही, काय ते वेगळा आजार आहे, तो ऑपरेशन केल्यावर सुद्धा दिसणार नाही असे मोठे डॉक्टरांनी सुद्धा घोषित केलेलं आहे. आणि आज ते तुमच्यासमोर या चिवरवरती, तरीसुद्धा या चिवरवरती तुमच्यासमोर आलेले आहेत. ही तुम्हीसुद्धा जिद्द बाळगायची आहे. मंगल. आता ते आपल्याला भंतेजी, सुगतपाल भंतेजी आपल्याला त्रिशरण पंचशील देतील. हेलो, आप सभी को याचनाएं तो आती होगी कि मैंने बोलना है? हाँ जी, आती है तो बोलिए ना, फिर याचना कीजिए. हेलो, याचना कीजिए फिर. हाँ हाँ, अच्छा मेरे पीछे पीछे आप बोलिए. ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मया कतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयम्पि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन
मया कृतं सब अपराधं क्षमत मे भन्ते ततियम्पि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन मया कृतं सब अपराधं क्षमत मे भन्ते। अभी सील के लिए याचना कीजिए। ओकास अहम भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। यहं वदामि तावदेत आम भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। और दो दोबारा। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। शरणागमन संपन्नं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु 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 त्रिशरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं संपदेत। आमवन्ते। साधु साधु साधु। हॅलो, मोठ्या बंतींनी या ठिकाणी सुगतवाल बंतेजी तुम्हाला शीट दिलेलं आहे आणि आता तुम्ही तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू शकता. धन्यवाद. हॅलो.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की
तर भगवान भालेराव आज आपल्या संघासाठी कुठला मास्टर स्ट्रोक लगावता ते बघावं लागेल. परंतु आता स्ट्राईकला असतील सुहास तायडे. शॉट अप. ओहो, चांगला चेंडू. शेहेचाळीस धावा झालेल्या आहेत. प्रतीक चिक्की, आयुष्यमान अनिल सावंत फलंदाजी कडून स्ट्राईकला असतील. सुहास तायडे. ओहो, यो मिस आहे. दांडी 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 गुल. संदीप भालेराव नवीन फलंदाज आलेले नॉन स्ट्राईक एंडला. 4 षटकांची समाप्ती. 46 धावा. गोलंदाजी मार्कवर किरण. साईड स्क्रीन कडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. स्मिताई मोटर, आयुष्यमान प्रफुल्ल बोरकर गोलंदाजी एंडचे प्रायोजक. किरण साळुंखे यांचा सामना करतील संदीप भालेराव.
मास्टर भगवान यांनी या चेंडूला उडवलेला आहे. चेंडू उंच 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 आणि सरळ हातात. वीरेंद्र वाघ चांगला झेल टिपलेला आहे. भगवान भालेराव कॉट, वीरेंद्र बोल्ड, मोनिश. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. एकेरी धाव मिळतीये. अनिल लॉंग ऑफच्या सीमारेषेवर चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळतीये. संदीप आता स्ट्राईकला असतील. निखिल यांनी एकेरी धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. खाली राहिलेला आहे. ऑस्टमच्या बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव आणि धाव संख्या 58 धावा, 4 गडी बाद. जम्बूद्वीप क्रिकेट टीम खिरोदा विरुद्ध लक्ष्य वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान बुद्धिस्ट क्रिकेट लीग चौथे पर्व अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक या क्रिकेट स्पर्धेचा चौथ्या पर्वाचा पहिल्या दिवशीचा पहिला सामना सुरू आहे. सहावं षटक प्रगतीपथावर आहे. ऑफ्टमच्या बाहेर वाईडचा इशारा. स्क्वेअर ऑफ द विकेट वाढ बघितलेली आहे आणि बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एकेरी धाव मिळते संदीप यांना. संदीप भालेराव जम्बूद्वीप क्रिकेट टीम खिरोदा या संघाचे संघ मालक आहेत. आणि बघा खिरोदा संघाला कधीही जळगाव लाभदायकच ठरलेले आहे. ओहो हो, लेग स्टंपकडे जाणारा चेंडू सफल झालेले होते फलंदाज, त्यामुळे वाईड घोषित करण्यात आलेला नाहीये. सहावं षटक संपत आहे. 60 धावा, 4 गडी बाद. तर बघा खिरोदा आणि जळगावचा संबंध असा आहे, सामाजिक क्रिकेट स्पर्धेमध्ये सातपुडा ॲग्रो पॉवर खिरोदा हा एक संघ खेळत असतो, जो सरदार वल्लभभाई पटेल चषक अर्थात लेवा पाटीदार साठ धावा. राहुल बोरसे बऱ्याच कालखंडानंतर आता मैदानात दिसत आहेत. तर लेवा पाटीदार प्रीमियर लीगमध्ये सातपुडा वॉरियर्स खिरोदा हा संघ खेळत असतो आणि लेवा पाटीदार प्रीमियर लीगच्या 2 पर्वामध्ये त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि चालू वर्षी सुद्धा खिरोद्याच्याच संघाने जळगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल चषकावर आपलं नाव कोरलेलं होतं. त्यामुळे जळगावचं क्रिकेट हे खिरोद्यासाठी पोषक आहे. चला, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलेला आहे. आणि हा बॅटिंग पॉवर प्ले का आहे हे सुद्धा आपल्याला सांगतो. पहिल्या षटकात जर 2 षटकार आले तर 6व्या 7व्या किंवा 8व्या षटकात
आपण बॅटिंग पॉवर प्लेची मागणी करू शकतात. 10 षटकांचा सामना. जर पहिल्या षटकात जर 2 षटकार नाही आले तर आपल्याला फक्त 2 षटकांचा जो सुरुवातीचा पॉवर प्ले तोच मिळेल. राहुल बोरसे यांचा सामना करतील संदीप भालेराव. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे. चेंडू हवेत आणि सीमा रेषा पार. संदीप भालेराव यांनी स्वागत केलेलं आहे राहुल बोरसे यांचं. दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दल अतुल मोरे यांच्या सुद्धा गोलंदाजीवर लक्ष असेल सर्वांचं. हो, एक तेरी तो एक मेरी. पहिला हल्ला होता संदीपचा, त्यानंतर प्रतिहल्ला आलेला आहे राहुलचा. वार आणि पलटवार आपल्याला या स्पर्धेत नक्की बघायला मिळतील. सत्तर धावा. राहुल बोरसे पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्यावर विकेट घेतलेली होती आणि तिसऱ्यावर चौकार. समाधान पवार स्क्वेअर ऑफ द विकेट. एकेरी धाव मिळते आणि धाव संख्या 71. 71 द लॉस ऑफ 5. जम्बूद्वीप क्रिकेट टीम खिरोदा विरुद्ध लक्ष वॉरियर्स. ललित बागुल साहेब, आयुष्यमान ललित बागुल साहेब लक्ष वॉरियर्स या संघाचे संघ मालक आहेत आणि आत्ताच त्यांचं आगमन झालेलं आहे. तर ललित दादा आपलं मनपूर्वक स्वागत. आणि संदीप भालेराव तर आज या सामन्यात खेळताना आपल्याला दिसलेले आहेत. ओहो हो हो, तोफ का गोला असं वर्णन आपण या चेंडूचं करू शकतो. अबाव द वेस्ट हाईट बीमरचा हा नो बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. पंचांचा पंखा फिरलेला आहे. जो इशारा असेल फ्री हिटचा तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चांगला चेंडू, फुलरलेनचा चेंडू. फ्री हिटवर फलंदाज फायदा उचलू शकलेले नाहीयेत. धावसंख्या 72 धावा. 72 द लॉस ऑफ 5. चांगला चेंडू, डॉट बॉल. बारा धावा देत राहुल बोरसे यांनी एक गडी बाद केलेला आहे. चला, चांगला कमबॅक आपण म्हणू शकतो राहुल बोरसे यांचं. आठवं षटक आता प्रगतीपथावर असेल. 7 षटकांची समाप्ती. 72 धावा, 5 गडी बाद. दक्षा मोटर्सचे संचालक सन्माननीय आशिष भाऊ सपकाळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पोलीस उपनिरीक्षक धुळे रवींद्र बागुल साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. तृषाल भाऊ सोनुणे हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. तृषाल दादा आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. गतीत परिवर्तन, नो बॉलचा इशारा, पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर पंचांचा पंखा फिरतोय. पुन्हा एकदा उघडा डोळे बघा नीट. सतीश गवळी यांचा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुढे सरसावत मोठा फटका आणि फ्री हिट वर पूर्ण टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने चौकार मिळतोय का? तर नक्कीच मिळेल. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 84 वर जाऊन पोहोचलेली आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून काउस कॉर्नर कडे ठोकलेला आहे षटकार. निखिल गायकवाड यांच्या बॅटमधून आलेला आहे हा बुद्धिस्ट क्रिकेट लीग चौथ्या पर्वाचा ब्रँडेड षटकार. आशिष भाऊ सपकाळे या सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतो. दरम्यान पुन्हा एकदा ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न. सतीश गवळी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू ओढत आहे. दरम्यान धाव मात्र मिळत नाहीये. स्ट्राईकला असतील निखिल गायकवाड, नॉन स्ट्राईकला असतील समाधान पवार. समाधान पवार द मॅन फ्रॉम चोपडा. तर चोपडा तालुक्यातील खेळाडूंवर लक्ष असेल, कारण की चोपड्याला आता 4 तारखेपासून जय भीम प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. आठ षटकांची समाप्ती, 90 धावा, 5 गडी बाद. या डावातले शेवटचे हाणामारीचे 12 चेंडू. अवांतर 1 धाव आणि धावसंख्या 91 धावा. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बघा, मोठे फटके जर येत नाही तर सिंगल डबलने गेम चालवत राहणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करत राहणं गरजेचं आहे. काल आपण बघितलं असेल पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडचा सामना,
त्यात अशाच पद्धतीने इंग्लंडने पाकिस्तानच्या जबरदस्त स्पिन अटॅकला खेळून काढलेलं होतं. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली. ज्यावेळेस खराब चेंडू मिळाले त्यावेळेस मोठे फटके लगावलेले होते. हॅरी ब्रूक यांचं दमदार शतक त्या डावाचं खास आकर्षण होतं. आणि T20 क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरलेला आहे हॅरी ब्रूक, ज्याने कर्णधार म्हणून T20 वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावलेलं आहे. लेग स्टंपकडे जाणारा चेंडू बघा, परंतु आता नवीन नियम आलेला आहे. मिडल स्टिक पासून आपण ज्या दोन लाईनी बघतोय जवळ, एक ऑफ स्टिकला एक लेग स्टिकला, 1 फुटाची लाईन मिडल स्टिक पासून, तर ती कुठेतरी आता गोलंदाजाच्या मदतीसाठी आलेली आहे. नाहीतर गोलंदाजाला साठी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काहीही करायसारखं नसतं. ओ हो, नो बॉल. एक अवांतर धाव, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या 93, स्ट्राईकला असतील समाधान पवार, मॅन फ्रॉम चोपडा. बघा, सामाजिक क्रिकेट मध्ये जर आपण बघितलंय तर सध्या चोपडा तालुका जबरदस्त फॉर्ममध्ये. मग मराठा प्रीमियर लीग असेल किंवा बुद्धिस्ट असेल, मुस्लिम असेल, प्रत्येक लीगमध्ये चोपडा तालुक्यातील खेळाडूंनी आपली छाप सोडलेली. ऑन साइडला चेंडू जातोय सरळ साइड स्क्रीन कडे. आयुष्यमान प्रफुल्ल बोरकर, स्मिताई मोटर्स च्या गोलंदाजी एंडकडे जाणारा हा ब्रँडेड षटकार. आणि संपूर्ण भारतामध्ये जर सामाजिक क्रिकेटची चर्चा करायची म्हटली तर जळगाव हा संपूर्ण भारतातला एकमेव असा जिल्हा आहे 50 पेक्षा जास्त सामाजिक क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात. आणि अतिशय गुण्या गोविंदाने प्रत्येक समाज, सर्व समाज एकमेकांना त्या स्पर्धेसाठी मदत करत असतात. ही उल्लेखनीय बाब आहे. तर असं म्हणायला हरकत नाहीये, जळगाव जिल्हा सामाजिक क्रिकेटचा बालेकिल्ला. 9 षटकांची समाप्ती, 99 धावा, 5 गडी बाद. वीरेंद्र, लेग स्टंपकडे जाणारा चेंडू, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला चेंडू निर्धाव. वीरेंद्र वाघ, ॲडव्होकेट राजेशजी झालटे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, सुप्रसिद्ध विधितज्ञ. पुढे सरसावत पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. आयुष्यमान इंजिनियर डिगेजी तायडे, टॉस का बॉसचे प्रायोजक. आयुष्यमान अनिलजी सावंत, प्रतीक चिक्की, बॅटिंग एंडचे प्रायोजक. आयुष्यमान प्रफुल्ल बोरकर, स्मिताई मोटर्स, बॉलिंग एंडचे स्पॉन्सर्स. फटका फसलाय, चेंडू हवेत आणि झेल सुटलाय. दुसरी धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण आणि या 2 धावांच्या मदतीने आता 100 गाठतोय तो जम्बूद्वीप क्रिकेट टीम खिरोदा. आयुष्यमान इंजिनियर रोहित वसंत मोरे, ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. यावेळेस संपर्क चांगलाय, गगनचुंबी षटकार, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार आणि मिळतोय बुद्धिस्ट क्रिकेट लीग
पर्व 4चा ब्रँडेड षटकार. तर आपल्यासोबत मान्यवर अतिथी उपस्थित आहेत. आयुष्यमान ललितजी बागुल आणि पोलीस निरीक्षक रवींद्रजी बागुल, ज्यांनी खास धुळ्यावरून या ठिकाणी उपस्थिती लगावलेली आहे. तर त्या दोन्ही मान्यवरांचा सत्कार करणं हे आपलं आयोजन समितीतर्फे परम कर्तव्य आहे. तर मी आयोजन समितीला विनंती करतो की दोन्ही मान्यवरांचा आपण सत्कार करायचा आहे. ललितजी बागुल आणि रवींद्रजी बागुल. फुलटॉस चेंडू, पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न आणि या चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार टोलवलेला आहे. आणि हा होता बुद्धिस्ट क्रिकेट लीगचा ब्रँडेड षटकार. 10वं षटक संपलेलं आहे. 10 षटकांच्या समाप्तीनंतर जम्बूद्वीप क्रिकेट टीम खिरोदा संघाने 5 गडी बाद 113 धावा केलेल्या आहेत. आणि लक्ष वॉरियर्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या समोर लक्ष असेल 114, 114 धावांचं लक्ष. चला, सन्माननीय ललितजी बागुल आणि रवींद्रजी बागुल यांचा आयोजन समितीतर्फे
या ठिकाणी नाणेफेक होते. बलभीम सुपर किंग्ज विरुद्ध ब्ल्यू पॅन्थर्स. बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व 4चा थरार. पहिल्या दिवशीचा दुसरा सामना. टॉस का बॉसचे प्रायोजक आयुष्यमान इंजिनियर डिगेजी तायडे. बलभीम सुपर किंग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला बॅट्समन लवकर मैदानात जायचंय. बॅट्समन लक्ष वॉरियर्स 114 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात दाखल झालेली आहे. लक्ष वॉरियर्स या संघाकडून स्ट्राईकला असतील रवींद्र सोनवणे, स्ट्राईकला असतील मोनिश मोरे, नॉन स्ट्राईकला असतील. गोलंदाजीची सुरुवात करतील अमर तेलंग. 114 धावांचं आव्हान. पहिल्या षटकात जर कुठल्याही फलंदाजाने 2 षटकार टोलवले तर 1 अतिरिक्त पॉवर प्ले आपल्याला मिळेल. चला गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव. डॉट बॉल. लोअर फुल टॉस. हलकीशी गती कमी केलेली होती या चेंडूवर. धाव मात्र मिळत नाहीये. बॅट चिकट, चेंडू थर्डमॅनच्या दिशेने आणि हा चौकार मिळतोय का? तर नक्कीच मिळेल. इनसाइड एज, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 5 धावा झालेल्या आहेत. मोनिश मोरे स्ट्राईकला असतील आणि गोलंदाजी करतायत अमर तेलंग. अमर तेलंगे. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलेलं आहे. 5 धावा बिनबाद 5.
शुभ अहिरे बऱ्याच दिवसानंतर गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्या बॉलला सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केलेली. आता स्ट्राईकला असतील मोनिश मोरे, सामना करतील शुभ अहिरे यांचा. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा बॅट चिकट. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण संदीप भालेराव यांचं. स्वतः संघ मालक आहेत आणि त्यांना माहिती आहे जर जिंकायचं असेल तर आता क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा आवश्यक आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण संदीप अहिरे यांचं. पुन्हा एकदा शुभ अहिरे आपल्या गोलंदाजी मार्कवर. खराब चेंडू. आस्क टू ट्रीट. आ बैल मुझे मार असा हा चेंडू आणि त्या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेलं आहे षटकारासाठी. 18 धावा, बिनबाद 18. नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग बद्दलचा हा नो बॉल. एक अवांतर धाव आणि धावसंख्या 20. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला. टायमिंग ऑफ द जम्प प्रॉपर. आदित्य बिर्हाडे जे सलामीवीर म्हणून मैदानात आलेले होते त्यांनी चांगला झेल टिपलेला आहे. रवींद्र सोनोने कॉट. आदित्य बिर्हाडे बोल्ड. शुभ अहिरे. दोन षटकांची समाप्ती, 20 धावा, एक गडी बाद.
सुमित तायडे नवीन फलंदाज आलेले नॉन स्ट्राईकला असतील. आणि आता गोलंदाजी मार्कवर बुद्धभूषण आढाळे गोलंदाजी मार्कवर. स्मिताई मोटर्स गोलंदाजी एंडकडून. आयुष्यमान प्रफुल्ल बोरकर संचालक स्मिताई मोटर्स. तर प्रतीक चिक्की अर्थात आयुष्यमान अनिल सावंत फलंदाजी एंडकडून स्ट्राईकला असतील. मोनिश ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका. कव्हर क्षेत्र व्हॅकंट एरिया टार्गेट केलेला आहे आणि चौकार. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चौकार. कव्हर क्षेत्रात जबरदस्त प्रहार. बुद्धिस्ट क्रिकेट लीग चौथे पर्व अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 अक्रॉस द लाईन फाईनलच्या दिशेने पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक चौकार. चांगली फलंदाजी होतीये. ॲडव्होकेट राजेश डी झालटे सुप्रसिद्ध विधी तज्ञ या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. आयुष्यमान इंजिनियर डिगेश तायडे टॉस का बॉसचे प्रायोजक. आयुष्यमान अनिल सावंत प्रतीक चिक्की बॅटिंग एंडचे प्रायोजक. आयुष्यमान प्रफुल्ल बोरकर स्मिताई मोटर्स बॉलिंग एंडचे प्रायोजक. आयुष्यमान इंजिनियर रोहित वसंत मोरे ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. डॉट बॉल आपल्याच फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज चेंडू अडवतोय. आयुष्यमान प्रशांत बाविस्कर विशेष भूसंपादन वकील जळगाव या स्पर्धेचं जे थेट प्रक्षेपण बघत आहात त्याचे प्रायोजक आहेत आयुष्यमान प्रशांत बाविस्कर. हे प्रक्षेपण सुरू आहे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. क्वालिटी विथ क्लिअरिटी लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट बघत आहात. तर त्यासाठीचे प्रायोजक आहेत आयुष्यमान प्रशांतजी बाविस्कर विशेष भूसंपादन वकील जळगाव. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. डॉट बॉल निर्धाव चेंडू. विक्की भाऊ सोनोनी टीम ऑनर बलभीम सुपर किंग यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. आणि त्यांचा पुढचा सामना आहे आणि त्यांच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. दरम्यान वन बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाते. 3 षटकांची समाप्ती. 32 धावा 1 गडी बाद. जम्बूद्वीप क्रिकेट टीम खिरोदा विरुद्ध लक्ष वॉरियर्स असा बुद्धिस्ट क्रिकेट लीगचा पहिला सामना या ठिकाणी रंगतोय. 114 धावांचं आव्हान असेल. लक्ष वॉरियर्स समोर लक्ष असेल 114चं. आयुष्यमान ललित बागुल लक्ष वॉरियर या संघाचे संघ मालक आहेत. तर जम्बूद्वीप या संघाचे संघ मालक असतील आयुष्यमान डॉक्टर संदीप भालेराव आणि आयुष्यमान सारंग भालेराव. खराब चेंडू. लॉंग लेगच्या दिशेने चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 36 धावा. सुमित स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला मोनिश मोरे. अमर तेलंगे गोलंदाजी करतायत.
ओ फ्लिक ऑफ द रिस्ट, स्टायलिश फटका. एकेरी धाव मिळते. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. बहुजन योद्धा या संघाचे संघमालक विजयजी सोनवणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. उडवलाय सरळ साइड स्क्रीनच्या वरतून. आयुष्यमान प्रफुल्ल बोरकर यांच्या बॉलिंग एंडला मानवंदना देणारा हा सुपर सिक्स मनीष मोरेच्या बॅट मधून आलेला आहे. पंधरा चेंडूंमध्ये 29 धावांची खेळी करतायत मनीष मोरे. पुन्हा एकदा यावेळेस समालोचन कक्षाचा वेध घेतलेला आहे लॉंग ऑफ कडे. लागोपाठ 2 चेंडू आणि 2 षटकार. अर्धशतकाच्या उंबरट्यावर लक्ष वॉरियर संघ. 49 धावा. तेलंगे यांचा राईट ओव्हर द विकेट. तिसरा षटकार आणि 50 धावा पूर्ण. आणि षटकारांची हॅट्रिक सुद्धा पूर्ण केलेली आहे मनीष मोरे. मनीष मोरे गोलंदाजाला दाखवतोय भर दिवसा तारे. पंचावन्न धावा, 1 गडी बाद. 114 धावांचं लक्ष. शुभम अहिरे कशा पद्धतीने आता रणनीती आखतात, कारण की आता विकेटची आवश्यकता असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. चौथा यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करताना मनीष मोरे. 4 षटकांची समाप्ती. 61 धावा, 1 गडी बाद. उर्वरित 36 चेंडू आणि 53 ची गरज. विक्की शालिकाप्पा सोनवणे संचालक बलभीम संघ. तर विक्की दादा, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचाची शोभा वाढवायची आणि आपलं स्वागत, आपला सत्कार या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. ऑन साइडला एकेरी धाव आणि ही चांगली रणनीती आहे फलंदाजाने. बलभीम सुपर किंग या संघाचे विक्की शालिकाप्पा सोनवणे या ठिकाणी मुख्य मंचावर आपलं स्वागत, आपला सत्कार स्वीकार करताना आपण बघू शकतो आयोजन समितीतर्फे. विजयजी सोनवणे हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. विजयजी सोनवणे हे सुद्धा आपलं स्वागत, आपला सत्कार या ठिकाणी स्वीकार करतील. आयुष्यमान विजयजी सोनवणे संघमालक बहुजन योद्धा.
पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, डॉट बॉल. यशवंत निकम. ओ हो, ऑप्शनच्या बाहेर, वेगवान चेंडू, डॉट बॉल. बघा, मागचं षटक फार महागडं ठरलेलं होतं. आता मात्र गोलंदाजाने या ठिकाणी आपल्या संघाला कमबॅक करण्याचा एक चान्स दिलेला आहे. ओ, पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर, जोरदार अपील, परंतु ही अपील फक्त दबाव बनवण्यासाठी आहे. डॉट बॉल. बुधघाट टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, सुहास या चेंडूला अडवत आहेत. एक धाव मिळतीये. या एका धावेने धावसंख्या आता पुढे जातीये. 5वं षटक दरम्यान संपत आहे. 5 षटकांची समाप्ती, 63 धावा, 1 गडी बाद, 30 चेंडू, 51 ची गरज. ओ हो, चेंडू उडवलाय आणि षटकार असेल. सुहास यांनी झेल तर चांगला टिपलेला होता, परंतु ते विसरून गेले होते की मागे बाउंड्री लाईन आहे. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 69 धावा. ब्लू पॅन्थर संघाचे संघमालक ॲडव्होकेट मधुकरजी सपकाळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मधुकरजी, आपल्याला विनंती असेल, मुख्य मंचाची शोभा आपण वाढवायची आहे आणि आयोजन समितीला विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. मधुकरजी सपकाळे. वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव या ठिकाणी टोटल मध्ये जोडली जाईल. या एका अवांतर धावेने धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचली आहे. चला, या ब्रँडेड चौकाराने मनीष मोरेचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. बुद्धिस्ट क्रिकेट लीग 4थ्या पर्वात अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज बनलेला आहे मनीष मोरे. मॅन फ्रॉम वरणगाव, अयोध्या निर्माणी वरणगाव.
ओहो, हेलिकॉप्टर उडवलेला आहे, परंतु शुभ आहिरे याने ते हेलिकॉप्टर आपल्या हातात लँड केलेलं आहे. जबरदस्त झेल शुभ आहिरेचा. मनीष मोरे सेट फलंदाज बाद झालेला आहेत आणि आता मात्र जम्बूद्वीप क्रिकेट टीम खिरोदा संघाला एक छोटीशी का होईना दरार सापडली आहे आणि त्या दराराचं ते आपल्या विजयासाठीच्या मोठ्या दरवाजामध्ये रूपांतर करतात का ते बघावं लागेल. आणि आता मैदानात जात आहेत मनीष मोरे यांची जागा घेण्यासाठी किरण साळुंखे, मॅन फ्रॉम चोपडा. चोपड्याच्या खेळाडूंवर विशेष लक्ष असेल समालोचन कक्षाचं. मनीष मोरे बुद्धिस्ट क्रिकेट लीगच्या 4थ्या पर्वात अर्धशतक झळकवणारा पहिला खेळाडू बनलेला आहे. पंच्याहत्तर धावा 2 गडी बाद. 27 चेंडूत 39 ची आवश्यकता. फुलटा चेंडू, बॅटची खालची कड, 1 धाव मिळतीये. किरण साळुंखे आपलं खातं उघडतायत आणि आता स्ट्राईकला असतील सुमित तायडे. सामना करतील आदित्य बिर्हाडे. राईट ओव्हर द विकेट. फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. एकेरी धाव मिळतीये. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे. चेंडू जातोय वाईड इच लॉंग ऑन, सीमा रेषा पार. बघा, फुल टॉस बॉल बद्दल असं म्हटलं जातं की घोडे के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस गेंद नहीं डालनी चाहिए. तर असं वर्णन करतात समालोचक. आमचे साथी समालोचक मित्र आहेत सौरभ सिंग राजपूत, ते फुलटॉस चेंडूचं असं वर्णन करत असतात. तर दर्शकांना अशी काही वर्णन आवडतात म्हणून ती करावी लागतात. किरण साळुंखे मॅन फ्रॉम चोपडा चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतायत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायाचा वेध घेत टाकलेला वेगवान चेंडू. एकेरी धाव मिळतीये. या एकेरी धावेने धावसंख्या आता 84 धावांवर जाऊन पोहोचतीये. समीकरणाकडे वळूया. किती चेंडू? 23 चेंडू आणि 30 धावा. लक्ष वॉरियर्सच्या आवाक्यात आता लक्ष. ओहो, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज शॉट कव्हर क्षेत्रात चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळतीये. ओ, लेग बाईटचा इशारा आहे. पायाला लागलेला होता चेंडू. असं वाटलं की लीडिंग एज असावा, परंतु पंच आपले अनुभवी आहेत रोहित पारधी आणि स्ट्राईक एंडला पंच आहेत हिमांशू तायडे. यावेळेस जितक्या जोरात हा चेंडू टाकलेला होता त्यापेक्षा डबल स्पीडने चेंडू मैदानाच्या बाहेर. सुमित चांगली फलंदाजी करतायत. 6 चेंडू 14 धावा. सुमित तायडे. ओ, चांगला फटका. वाईड इश लॉंग ऑन कडे 1 धाव. चांगली फेकी.
92 धावा, 2 गडी बाद. 20 चेंडूत 22 ची गरज. गोलंदाजी मार्कवर यशवंत. आपल्या संघाला यश मिळवून देतात का? लेग स्टंपकडे जाणारा चेंडू, परंतु फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालेले होते. डॉट बॉल. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरेज झाला, चौकार. जबरदस्त फटकेबाजी. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 96 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. 7 षटकांची समाप्ती, 96 धावा, 2 गडी बाद. आणि आता पुढच्या 18 चेंडूंमध्ये 18 चेंडू 18 ची गरज. आणि आता स्वतः मास्टर भगवान गोलंदाजीसाठी आलेले आहेत. शॉट ऑफलेनचा चेंडू उडवलाय. चेंडू हवे. स्क्वेअर लेगचा खेळाडू धावतोय, झेल टिपतोय. किरण साळुंके यांना परतावं लागेल. बुद्धभूषण यांनी चांगला झेल टिपलेला आहे. लक्ष वॉरियर संघाला तिसरा झटका. आणि आता किरणची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. दीपक अहिरे सर उर्फ आनंद अहिरे आता मैदानात आलेले आहेत फलंदाजी करण्यासाठी. ओहो, लेग स्टंपकडे जाणारा चेंडू. मास्टर भगवान प्रॉपर गोलंदाजीच्या ऍक्शनने गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी. ओ, वाईटचा इशारा आलेला आहे. लेंथ चांगली होती, लाईन मात्र थोडीशी बाहेर, त्यामुळे वाईडचा इशारा. फाईन लेगच्या दिशेने एक चेंडू जातोय. यष्टीरक्षक धाव घेतोय. शुभ अहिरे चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळतीये. चला, विश्वनाथ वाघ हे युट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपल्याशी जुळले गेलेले. दरम्यान फुल टॉस चेंडूला उडवलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने षटकारासाठी. 106 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद, 8 धावांची आवश्यकता. विश्वनाथ वाघ, मानाचा जय भीम, मानाचा जय शिवराय. बाबासाहेब कदम. चला, बाबासाहेब कदम या गोष्टीत समालोचन म्हणून मी काही करू शकत नाही.
चला, षटकातला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आणि विजयासाठी आता 4 धावांची आवश्यकता. चला, पुढच्या संघांनी तयार व्हायचंय. चला, फिल्डिंग करणाऱ्या संघाने तयार राहायचंय. ब्ल्यू पॅन्थर्स फिल्डिंगसाठी सज्ज व्हायचंय. टीम बलभीम बलभीम संघाने आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे. दोन्ही कर्णधारांनी प्लेइंग 11 अपडेट करायची आहे लवकरात लवकर. फटका हवेत आणि झेल टिपला गेलेला आहे. चार धावांची आवश्यकता. डॉक्टर संदीप भालेराव स्वतः संघाचे मालक. आणि हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. लक्ष वॉरियर्स या षटकाराच्या मदतीने विजयी ठरलेली आहे आणि बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व 4 अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवणारा संघ ठरलेला आहे लक्ष वॉरियर्स. या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे मोनिश मोरे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलेलं होतं मोनिश मोरे यांनी.